धन्यवाद रुकैया. आणि यानंतर आमंत्रित करत आहोत शमीमा अख्तर हिला. शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच, पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं ऐकतात. आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी. आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरुणींचं माहेर झालेलं आहे. सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत. शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत, अर्थात आपलं राज्यगीत. आणि कविश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचं संगीत लाभलेलं, महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती. ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत. शिव शंभो राजा घरी घरी तुलनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादे मनगटे खेळती खेळ जीव गेली. दारिद्र्याचा ओढात शिजला, निढलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र, जय हिंद. शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि तिला स्वरसाथ देणारे मझहर सिद्दीकी यांचंही खूप खूप कौतुक. रुकैया जेव्हा नौकार मंत्र म्हणते, शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते, माऊलींचं पसायदान गाते, माझे माहेर पंढरी म्हणते, तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात. मित्रांनो, सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे. तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो, आता बंदुका बाजूला ठेवू आणि लेखणी हातात घेऊ. काय करतो तर काश्मीरमधल्या बांदीपुरामधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो. हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती. मित्रांनो, महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे. माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय आणि सांगितलंय की जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर असणार आहे. आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येत आहेत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुटले.
हे संमेलन आता सगळ्या महाराष्ट्राचं आहे. दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या पाठीशी दस्तूर खुद्द आमचे लाडके पंतप्रधान खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे आणि उपाध्यक्ष गुरैया स्वामी या दोघांनी करावा अशी विनंती करतो. विठ्ठल रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती आपण त्यांना देतो आहोत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्या सावलीमध्ये महाराष्ट्र गुण्यागोविंदाने नांदतो आहे असे विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठलाच्या या समचरण मुद्रेमध्ये विश्वबंधुता, ममता हे सगळं काही सामावलेलं आहे. अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आहे छत्रपतींची शिवमुद्रा आणि त्याच्यामध्ये असणारी लेखणी. हे बोधचिन्ह, त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, त्यांच्या पाठीशी असणारा विठ्ठल, सोनपिंपळाची सळसळ आणि विश्वबंधुत्वाची साथ घालणारं पसायदान कोरलेली एक प्रतिमा, या संमेलनाच्या निमित्तानं निर्माण केलेली जरीपटका नावाची स्मरणिका सरहद संस्थेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करण्यात येईल. त्यासाठी मी शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांना आमंत्रित करतो. ज्या शिवमुद्रेचा आता या ठिकाणी उल्लेख झाला, आपलं बोधचिन्ह पुन्हा एकदा वीरता आणि विद्वत्ता या दोन्हीचा संगम या बोधचिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवमुद्रा आहे आणि त्याबरोबर लेखणी आहे. हे बोधचिन्ह आपण माननीय नरेंद्रजी मोदी सरांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत. अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी विठुरायाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची एकत्रित अशी प्रतिमा आहे. तिथे सोनियाचा पिंपळ बहरलेला दिसतो आहे आणि पसायदानही कोरलेला आहे. ही निर्मिती आहे प्रेरणा नहार यांची. समता, विश्वबंधुता हा वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेला वारसा आहे. आज ग्लोबल जग होत असताना विश्वात्मक देवाची आराधना करणारे असे आपले ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी आणि त्याचबरोबर या संमेलनाची स्मरणिका जरीपटका असं अतिशय बहारदार नाव ज्या स्मरणिकेला लाभलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी सरहदचे संस्थापक आणि 98व्या संमेलनाचे निमंत्रक संजयजी नहार यांना विनंती करते की आपण बोधचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह आणि प्रकाश पागे, कोषाध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ यांना विनंती आहे की आपण स्मरणिका प्रदान करावी. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे स्वागतपर प्रास्ताविक करतील. नमस्कार. या महान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉक्टर ताराबाई भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री शरदजी पवार, आयोजक सरहद संस्थेचे कार्यकर्ते
आणि आपण सर्वजण, या सर्वांचं मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे या संमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत करते. या उद्घाटन समारंभासाठी माननीय मोदींची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी मोठ्या भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या विविध भाषांबद्दल त्यांना असलेली संवेदनशीलता या त्यांच्या निमंत्रण स्वीकारण्याच्या कृतीवरूनच दिसून येते आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संरक्षणासाठी, देशाची विश्वातील प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ते ग्रामीण भागातील स्त्रियांची वैयक्तिक स्वच्छता इथपर्यंत त्यांची दृष्टी सर्वत्र फिरत असते आणि या सर्व आघाड्यांवर त्यांचं मार्गदर्शन अतिशय प्रभावी राहिलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर या व्रतस्थपणे आपल्या निवडलेल्या विषयाचा शोध घेत असतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लोककला आणि लोकसाहित्याचं त्यांचा अभ्यास आहे आणि 97व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या चतुरस्र लिखाणाचा आणि अभ्यासाचा परिचय आपल्याला गेले वर्षभर होतो आहे. संमेलन स्थळ दिल्ली हे स्वतःमध्येच एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये 1954 साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्यानंतर आज 2025 साली पुढचं संमेलन होत आहे. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर हे पहिलंच संमेलन इथे होत आहे. मराठी भाषेला केंद्र शासनाने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आणि तसाच शासन निर्णय महाराष्ट्राच्या हातात आल्यानंतरचं हे संमेलन आहे. त्यामुळे त्याचा विशेष अभिमान आणि आनंद आहे. पूर्वी अशी एक म्हणायची पद्धत होती, दिल्ली ते अभी बहुत दूर है, पण अब दिल्ली दूर नाही म्हणायला लावणारं हे संमेलन आहे असं मला मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे आपलं संमेलन आहे. हे संमेलन महाराष्ट्राबाहेर आयोजित केलेलं असल्यामुळे परिसंवाद, चर्चा, मुलाखती यांच्या स्वरूपामध्ये थोडे बदल केले आहेत. विशेषतः महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत किंवा जे त्यांना ऐकायचं आहे त्याबद्दल आपण काही सांगावं असा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्यांचं ऐकून घ्यावं हेही आमची इच्छा आहे. अनेक चाकोरी बाहेरील कार्यक्रम योजण्यात आले आहेत. भारतीय भाषांमधील भगिनीभाव सिद्ध करणारं बहुभाषिक कवी संमेलन आहे. अनुवादांवर चर्चा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवनिर्मिती यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न आहे आणि ज्येष्ठ मराठी लेखिका आणि प्रकाशक यांचा सत्कारही आहे. ग्रंथदिंडी आज केवढी जोरात झाली ती आपण पाहिली. मराठीतील आता ग्रंथनगरीचं उद्घाटनही झालं आहे आणि मराठीतील अनेक प्रकाशकांची पुस्तकं इथे आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त कविकट्टा, प्रकाशन कट्टा हे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहेतच. प्रत्येक अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन हे सर्वसमावेशक व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. दिल्लीच्या या संमेलनामध्ये बृहन्महाराष्ट्रातील आणि खुद्द दिल्लीतील कवी लेखकांचा मोठा सहभाग आहे. त्यायोगे मराठीचं महाराष्ट्राबाहेरीलचं चित्र आपल्याला दिसेल अशी आमची अपेक्षा आहे. या संस्थेची, या संमेलनाची निमंत्रक संस्था सरहद ही आहे. देशाची राजधानी असलेल्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणं हे अजिबात सोपं नाही. प्रशासकीय शिष्टाचार असतात, सुरक्षा व्यवस्था असते. हे सर्व अडथळे ओलांडून
असं एक मोठं संमेलन उभं करण्याबद्दल त्यांना मी आधीच धन्यवाद देते. आणि त्याबरोबर आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव करून देते की त्यांच्या या प्रयत्नांना खरोखर दाद द्यायची असेल तर सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं ही विनंती. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद उषाताई.